कविताच क्राफ्ट कॉर्नरला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. या ठिकाणी आता आपण हात विणायला घ्यायचा आहे. तर त्यासाठी सुद्धा आपण मॅजिक रिंगने सुरुवात करतो. बोटावर 3 वेळा वेढे घेऊन 2 वेढ्यातून तिसरा वेढा बाहेर काढायचा आहे आणि एक चेन घालायची. यानंतर बोटावरचे वेढे काढायचे आणि आता या लूप्समध्ये आपल्याला विणकाम करायचे. तर टोटल 8 सिंगल क्रोशे मी या लूपमध्ये विणणार आहे. यानंतर लूप पूर्णपणे क्लोज करून घ्यायचे. अशा पद्धतीने दोऱ्याचा एंड आहे तो आपल्याला ओढून घ्यायचा आहे आणि इथे असा लूप पूर्णपणे क्लोज होऊन जातो. आता यानंतर 3 लाईन आपल्याला 8 सिंगल क्रोशेच्या विणायचे, म्हणजे प्रत्येक स्टिचमध्ये आपण 1 सिंगल क्रोशे असं विणणार आहे. इथे माझी पहिली लाईन विणून झाली. आणखी 2 लाईन मी अशाच पद्धतीने 8 सिंगल क्रोशेच्या विणून घेते. तर अशा प्रकारे 8 सिंगल क्रोशेच्या 3 लाईन मी इथे विणून घेतलेल्या आहेत. आता यानंतर आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे. तर नेक्स्ट जो स्टिच येतो त्यामध्ये आपण स्लिप स्टिच घालणार आहे. आणि आता 3 चेन विणून घ्यायचे. तर इथे आपला अंगठा तयार होणार आहे. आता या 3 चेन विणल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेनमध्ये आपण एक सिंगल क्रोशे घालणार आहे. आता यानंतर आपल्याला हे जे विणकाम आहे ते असं उलट बाजूला पकडायचं आहे आणि पुढचा जो स्टिच येतो त्यामध्ये आपण पुन्हा स्लिप स्टिच घालणार आहे. तर अशा प्रकारे इथे अंगठा तयार होतो. आता यापुढे आपल्याला हे जे सिंगल क्रोशे आहेत त्यामध्ये विणकाम करायचं आहे. तर टोटल 7 सिंगल क्रोशे आपल्याला इथे मिळणार आहेत, कारण एका सिंगल क्रोशेमध्ये आपण चेन्स विणून अंगठा तयार केलेला आहे आणि स्लिप स्टिच घातलेला आहे. तर टोटल 7 सिंगल क्रोशे मी इथे विणून घेते. आता हा जो 8वा स्टिच आहे ज्यामध्ये आपण अंगठ्यासाठीचा स्लिप स्टिच घातला आहे तो पकडायचा आहे आणि यानंतरचा अंगठ्याच्या पुढचा जो स्टिच आहे तो पकडायचा आहे आणि या दोन्ही मला मिळून आपण एक स्लिप स्टिच घालायचं आहे. यानंतर एक चेन विणायची आहे आणि आता इथे आपल्याला टोटल 7 सिंगल क्रोशे मिळणार आहेत. त्यामध्ये आपण पुन्हा एक सिंगल क्रोशे विणत जायचं आहे. तर इथे सुद्धा आपले 7 सिंगल क्रोशे येणार आहेत. यामध्ये आपल्याला कापसाचं स्टफिंग करायचं नाही आहे. आता इथून पुढे आपल्याला स्टिचेस इन्क्रीज करायचे आहेत. तर पहिल्या 6 स्टिचेसमध्ये आपण एक सिंगल क्रोशे विणत जायचे आणि शेवटचा जो स्टिच येणार आहे 7वा त्यामध्ये आपण 2 सिंगल क्रोशे घालणार आहे.
आता शेवटच्या स्टिचमध्ये मी 2 सिंगल क्रोशे घालते. आता आपल्याला 7 स्टिचेसमध्ये एक एक सिंगल क्रोशे विणायचं आहे आणि 8व्या स्टिचला 2 सिंगल क्रोशे. असं प्रत्येक राऊंडसाठी आपला एक एक सिंगल क्रोशे वाढत जाणार आहे. आता इथे 8व्या स्टिचमध्ये मी 2 सिंगल क्रोशे विणते. आता पुढच्या राऊंडसाठी 8 स्टिचेसमध्ये आपण प्रत्येकी एक सिंगल क्रोशे विणणार आहे आणि 9व्या स्टिचला 2 सिंगल क्रोशे. नेक्स्ट राऊंडसाठी आता मी 9 स्टिचेसमध्ये एक सिंगल क्रोशे घालणार आहे आणि 10व्या स्टिचला आपल्याला 2 सिंगल क्रोशे मिळणार आहे. यानंतर 10 स्टिचेसमध्ये प्रत्येकी एक सिंगल क्रोशे आणि 11व्या स्टिचला 2 सिंगल क्रोशे. तर या ठिकाणी टोटल आपले 12 सिंगल क्रोशे होत आहेत. आता या 12 सिंगल क्रोशेचे आपल्याला 4 लाईन्स विणायचे आहेत, म्हणजे टोटल 48 सिंगल क्रोशे मी इथे विणून घेणार आहे. या ठिकाणी आता माझ्या 12 सिंगल क्रोशेच्या 4 लाईन विणून कंप्लीट झालेल्या आहेत. इथे आता आपल्याला कोपरा विणायचा आहे, तर त्यासाठी हा जो अंगठा आलेला आहे त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडला आपलं कोपऱ्याचं विणकाम यायला हवं आहे. तर या ठिकाणी मी अशा पद्धतीने अंगठ्याच्या इथे हा हात असा फोल्ड करून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की बरोबर हा जो कॉर्नर आहे जिथे आपल्याला कोपरा विणायचा आहे त्याच्या 2 स्टिचेस अलीकडं मी इथे विणकाम सुरू करतोय. तर इथे आपल्याला पुढच्या 5 स्टिचेसमध्ये प्रत्येकी एक सिंगल क्रोशे विणायचं आहे.
आता यानंतर एक चेन घालायची आहे आणि विणकाम पुन्हा टर्न करायचं आहे. आता 4 स्टिचेसमध्ये आपण एक सिंगल क्रोशे विणणार आहे. पहिली जी एक चेन विणलेली असते तो आपला पहिला सिंगल क्रोशे असतो. यानंतर पुन्हा एक चेन विणायचे, विणकाम टर्न करून 4 स्टिचेसमध्ये एक सिंगल क्रोशे. तर इथे आपला कॉर्नर किंवा कोपरा येण्यासाठी आपण अशा पद्धतीने विणकाम केलेलं आहे. अशा पद्धतीने 5 सिंगल क्रोशेच्या 3 लाईन मी टोटल विणलेले आहेत. आता आपल्याला पुन्हा स्टिचेस कमी करायचे आहेत, तर त्यासाठी पुन्हा आपल्याला 2 सिंगल क्रोशे टुगेदर असं विणकाम करायचं आहे. तर इथे पहिल्या 2 स्टिचेसचा मी 2चा 1 केला. यानंतर पुढे आपल्याला शेवटपर्यंत असंच विणकाम करत जायचं आहे. 2 वेळा 2 सिंगल क्रोशे टुगेदर, 3 वेळा 2 सिंगल क्रोशे टुगेदर, 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा, 7 वेळा, 8 वेळा. तर टोटल 8 वेळा आपल्या इथे 2 सिंगल क्रोशे टुगेदर असं विणकाम येतं आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता की बरोबर आपला कॉर्नर या ठिकाणी वळलेला दिसतोय. आता या पुढचे स्टिचेस मी विणणार आहे. तर प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे असं विणकाम आता आपल्याला इथं करायचं आहे. तर पुढचं विणकाम सुरू करण्याआधी मी यामध्ये कापसाचं स्टफिंग करून घेते. यामध्ये हाताचा जो तळवा आहे त्यामध्ये आपल्याला कापसाचं स्टफिंग करायचं नाही आहे. आता या ठिकाणी आपल्याला पुढचं विणकाम सुरू करायचं आहे. इथे आता मी या राऊंडसाठी प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे विणणार आहे. तर हा जो राऊंड दिसतोय 2 डबल क्रोशे टुगेदर केल्यानंतर आपले स्टिचेस इथे कमी झालेले आहेत. तर टोटल 8 स्टिचेस आपल्याला इथे मिळतात. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर हे जे 8 स्टिचेस आहेत ते आता आपल्याला इन्क्रीज करायचे आहेत. तर त्यासाठी मी एका स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे आणि दुसऱ्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशेचा सेट असं 4 वेळा विणणार आहे. पहिल्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे घातला, दुसऱ्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे, असं आपल्याला 4 वेळा रिपीट करायचं आहे. तर या ठिकाणी आपले स्टिचेस इन्क्रीज होतात. तर टोटल 12 स्टिचेस आपल्याला इथे मिळतात. तर या 12 सिंगल क्रोशेच्या 3 लाईन मी इथे विणून घेणार आहे. म्हणजेच टोटल 36 सिंगल क्रोशे आपल्याला इथे विणायचे आहेत.
तर या ठिकाणी 12 सिंगल क्रोशेच्या 3 लाईन मी विणून घेतलेत आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान असा हाताचा शेप आपल्याला इथे मिळालेला आहे. आता यानंतर आणखी 3 लाईन मी सेम याच पद्धतीने विणून घेणार आहे. टोटल 36 सिंगल क्रोशे अजून आपल्याला घालायचे आहेत आणि त्यानंतर आपला हाताचा पार्ट इथे पूर्ण होणार आहे. तर या ठिकाणी माझा हा हात विणून कंप्लीट झालेला आहे. 12 सिंगल क्रोशेच्या 6 लाईन टोटल आपण इथे विणलेल्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम छान असा शेप हाताला मिळालेला आहे. तर इथे पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे नंतर आपण इथे स्टिचिंगसुद्धा करू शकतो या हाताची. तर त्यासाठी इथे मी कापसाचं स्टफिंग केलेलं नाही आहे. तर इथे आता आपण हा जो शेवटचा स्टिच आहे त्यामध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे. यानंतर एक चेन विणून हा थ्रेड इथे कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी एक हात इथे तयार करून घेतलेला आहे. याच पद्धतीने आपल्याला दुसरा हातसुद्धा तयार करून घ्यायचा आहे. तर हे थंब दोन्ही एका साईडला दिसत असले तरी आपण ज्यावेळी अशा पद्धतीने टर्न करून हे अटॅच करू त्यावेळी दोन्ही अपोजिट साईडचे हात इथे आपल्याला मिळत आहेत. तर इथे पाय आणि हाताचा पार्ट आपण शिकलेला आहे. यानंतर आता आपण पूर्ण बॉडी एकत्र कशी विणायची हे पाहणार आहे. या ठिकाणी मी हातासाठीचा पॅटर्नसुद्धा तुम्हाला इथे दिलेला आहे.